की तुम्हाला राज्यपालाकडून एक पुरस्कार देखील मिळाला होता. तर ते पुरस्कार मिळण्यामागचं कारण काय होतं? कोणत्या कामामुळे तो मिळाला होता? उन्नती फाउंडेशन हे एकटे आम्ही दोघं करत नाही. आमच्या बरोबर अनेक सहकारी आहे. अनेक अशा संस्था आहे. हो. जेणेकरून आम्ही जे सोशल वर्क करतो त्यामध्ये त्यांचाही सहभाग असतो. आनंद असे योगा क्लब असेल, सिनियर सिटीजनांचा असेल, विठाई वाचनालयातली अनेक लोक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामार्फत जो पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार माझा नसून माझ्या सर्व लोकांचा आशीर्वाद म्हणून तो मी मान्य केला आहे. आणि कोणत्या कामासाठी मिळाला होता ते सांगा जरा. कोविड योद्धा म्हणून मिळाला होता, की त्या काळामध्ये खूप वाईट परिस्थिती होती, की एक वॅक्सिन घेण्यासाठी 800 ते 900 रुपये द्यावे लागत होते. पण काही काही गोर होता, कामगार महिला असत, त्यांची एवढी परिस्थिती नसायची. त्या काळात बाहेर त्या पडू शकत नव्हत्या. मग माझी एक इच्छा होती की आज या महिलांसाठी हे जे सफाई कामगार आहे उन्नती फाउंडेशन दोघांची नाही घेतली. आमचं त्यात काही काम नाही असं आम्ही हे करतो. कारण काम करणं म्हणजे आपली ती सेवाच आहे. आणि त्याच्यामध्ये असं नुसतं लसीकरण नव्हतं. भाजी मंडईचं तुम्हाला मागे सांगितलं की मी कमीत कमी 2 महिने ते भाजी मंडईचं टेम्पोवरून आणायचं, हाय त्या किंमत द्यायचं. आम्ही भाजी मंडईचं म्हणजे भाजीपाला पण देत होतो, लसीकरण पण देत होतो, अन्नधान्य पण वाटप केलं.